नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत चटणी पोळी किंवा इडली पोळी। याला मळगा पोळी, मलगा पोळी, गन पावडर ही म्हणतात। तिखट असल्यामुळे याला गन पावडर म्हणायची पद्धत आहे। दक्षिण भारतात ही घरोघरी असते आणि बऱ्याच वेळा ओली चटणी नसताना इडली किंवा डोसा याच पोळी बरोबर सर्व केलं जातं। ते लोक तिळाचं तेल वापरतात, पण दाण्याच्या तेलाबरोबर ही खूप छान लागते। या पोळीचे तुम्हाला अनेक व्हेरिएशन बघायला मिळते। प्रत्येक घरामध्ये थोडंसं काहीतरी वेगळं केलं जातं। याच्यात बरेच लोक तीळही घालतात, पण आजची आपली ही पोळी अगदी मोजक्या वस्तूंनी करणार आहोत आणि चवीला अतिशय सुंदर लागते। आणि ह्या रेसिपीची खासियत अशी आहे की ही चटणी अगदी MTRच्या रेडीमेड चटणी सारखी लागते, जी सगळ्यांना खूप आवडते। तर चला सुरू करूया। तर या पोळीसाठी आपल्याला साहित्य असं लागणार आहे: 10-12 लाल मिरच्या, अर्धी वाटी उडदाची डाळ, पाव वाटीहून कमी चण्याची डाळ, हिंग आणि काश्मीरी लाल मिरचीची पावडर, ज्याने रंग खूप सुंदर येतो। तर सर्वात आधी आपल्याला डाळी स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। तर एका दमट फडक्यावर मी या डाळी ओतून चांगले घासून पुसून घेते। जेव्हा तुमच्याकडे जास्ती वेळ असेल तर तुम्ही डाळी धुवून पसरून थोडीशी वाळवून आणि मग पोळी केली तर बरं होईल। मला वेळ जास्ती प्रमाण करायचं असतं तेव्हा मी तेच करते। आज जरा घाई होतीये म्हणून मी नुसतं फडक्याने पुसून घेते। तर हे बघा, पुसल्यानंतर फडकं किती पांढरं झालंय, म्हणजे डाळीतलं हे जो पांढर पावडर असते ना ती निघायला हवी। तर आता आपल्याला हे सगळे जिन्नस एक एक करून कढईमध्ये मध्यम आचेवर भाजायचे आहेत। थोडं प्रमाण असल्यामुळे मी चण्याची आणि उडदाची डाळ एकत्रच भाजायला घेतली आहे, पण जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात करतो तेव्हा दोन्ही डाळी वेगळ्या वेगळ्या भाजायला हव्या, कारण चण्याची डाळ आणि उडदाची डाळ दोघांचा साईज वेगळा असल्यामुळे त्यांचा भाजण्याची वेळ पण वेगळी असते। आणि चण्याची डाळ किंचित ओलसर असते, त्याच्यामुळे त्याच्यातनं जास्ती वाष्प निघते। ते गंमत अशी आहे की आम्हाला MTRची चटणी खूप आवडते, माझ्या सगळ्या मैत्रिणींनाही खूप आवडते। खूप वेळा प्रयत्न करून पण कुठे काही रेसिपी सापडतच नव्हती, पण अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकाराने करून बघितल्यावर आता ही रेसिपी जमली आणि ही मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। डाळी भाजायला थोडा वेळ लागतो, पण अगदी सावकाशीने आणि पेशन्सनी भाजायला हवी। जास्त मोठा गॅस केला की लगेच डाळ जळते आणि अजिबात चांगली लागत नाही। डाळ थोडीशी भाजली गेली की त्याच्यात मी एक बुटुक चिंचेचं घालते आहे। तेही भाजलं की चिंचेचं बुटुक जरा कुरकुरीत होईल आणि दळायला मग सोपं जाईल। डाळ भाजायला 5-7 मिनिटं सहज लागतात। असा छान लाईट ब्राऊन कलर याला येतो आणि सुगंध दरवळतो। उडदाची डाळ भाजली की खूप सुंदर वास दरवळायला लागतो। आता याच्यात आपण लाल मिरच्या घालूया। लाल मिरच्या आपल्याला खूप भाजायचे नाहीये, पण भाजल्यामुळे जे कुरकुरीत होतील तेवढ्याच भाजायचे आहे। त्याचा रंग बदलायला नको, पण त्याचा जो दमटपणा असतो तो पूर्णपणे जायला हवं। आणि तुम्हाला दिसत असेल मी देखासकट वापरते, माझी मैत्रीण म्हणाली डेखो पण चांगली लागतात, त्यामुळे मी पहिल्यांदा टाकते आहेत। तुम्ही तुमचं मत मला कळवा की तुम्ही मिरच्या देठासकट घेता की ते बिना देठाचे घेता। तर हे बघा, आपले सगळे जिन्नस भाजून झाले आहे। मी याला गार करून घेतलंय, त्याच्यामुळे मिरच्या छान कुरकुरीत झाल्या आहेत। आता आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। याची खूप बारीक पावडर नाही करायची, थोडी अशी भरडच असायला पाहिजे। तर या सगळ्या जिन्नस बरोबर मी याच्यात थोडासा गूळ, अगदी 1/4 टीस्पून म्हणतात तसा मी गूळ घालते। त्याचबरोबर बराचसा हिंग आणि मीठ या सगळ्या गोष्टी घालून आता मी हे जाडसर दळून घेते। या चटणीत आपण जराही तेल किंवा तुपाचा वापर केला नाही, त्याच्यामुळे या चटणीची लाईफ बऱ्यापैकी जास्ती असते। याला वास येणार नाही, काही नाही, 6 महिने ही सहज टिकते। भारतात असताना जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये प्रवास करायचो तेव्हा माझ्या सासूबाई अशी चटणी तेलामध्ये कालवून त्याच्यात इडल्या बुडवून घ्यायच्या। ते 2 दिवसाच्या प्रवासानंतर सुद्धा खराब व्हायच्या आणि चवीला खूप मस्त लागायच्या। आता ही आपली पोळी थोडीशी वाटली गेली आहे, पण मी याच्यात काश्मीरी लाल मिरची 2 टीस्पून भरून टाकते आहे। ते फक्त रंगासाठी। काश्मीरी लाल मिरची अजिबात तिखट नसते, पण रंग खूप सुंदर येतो, कारण त्या मिरच्यांना काही असा खूप छान रंग नव्हता। हे बघा, आपली पोळी तयार आहे। आता आपण काढून घेऊया। आता चांगली गरम आहे म्हणून मी बाउलमध्येच काढते आहे। थोडीशी गार झाली की याला बाटलीत भरायची। काश्मीरी लाल मिरचीमुळे मस्त रंग आला चटणीला, ही अशीच तांबूस दिसायला हवी। तुम्ही जर कधी MTRची चटणी खाल्ली असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला माहित असेल की ती कशी दिसते। ती पण आपण करून घेऊया। पण थांबा, अजून जाऊ नका, अजून एक स्टेप राहिली आहे। त्यासाठी आपण अगदी थोड्याशा तेलामध्ये मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे। तेल म्हणजे अगदी मोजून 4 थेंब घालायचं की मोहरी तडतडेल एवढंच। मोहरी तडतड
उकळली की त्याच्यात एक चिमूटभर लोणच्याचा खडा हिंग असतो तो घालायचा आणि अगदी थोडंसं तिखट घालून लगेचच आपल्याला हे चटणीत मिक्स करायचं. गॅस बंद केलेला आहे. नुसतं गरम कढईमध्ये हे हलवून घ्यायचं. याला हिंगाचा सुवास अतिशय सुंदर लागतो. तर आज चटणी केल्यामुळे मी याच्यासाठी स्पेशल थट्टे इडली केली आहे. थट्टी इडली म्हणजे अशी मोठी चपटी इडली असते, कर्नाटकामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर ते कळवा, ती पण एक दिवस मी दाखवते. तर मला अपेक्षा आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि स्पेशली जर तुम्हाला MTR ची चटणी आवडत असेल तर ही रेसिपी जरूर करून बघा. तुम्हाला कुठेही MTR च्या चटणीची रेसिपी सापडणार नाही इंटरनेटवर. ही चटणी इडली डोसा बरोबर तर खातातच, पण पोळी किंवा भाताबरोबर किंवा फोडणीच्या मुरमुऱ्यांवरही मस्त लागते. त्याच वेळा मुलांना वेळ नसतो खायला, अशा वेळेस तेल चटणी पोळीची गुंडाळी करून दिली तर आवडीने खातात. रेसिपी आवडली असेल तर मला जरूर कळवा आणि सगळ्यांबरोबर शेअर करा. लवकरच आपण भेटूया.